सुने और अभिनय कवितेचं नाव बोल. आधी कवितेचं नाव मग पुढे सुरुवात करा. अभिनय बोल ना. कविता नंबर 9 नीम कविता. कविता नंबर 9 नीम कविता. ते तुझ्या काकी बरोबर सांगतात तसं वाचायचंय. कवितेचं नाव वाच म्हटलं तर खालची सूचना वाचतोय. नाम वैद्य बोल ना. कविता नंबर 9 नीम कविता. नाम हकीम नौ तो केवल नौ तो पेड़ हुए मैं तो को मैं तो वन मैं तो केवल मैं एक पेड़ हूँ मैं एकच आहे मात्र केवल. मेरा नीम केवल एक मेरी सूखी पत्ते डाला पेड़ हूँ मैं. पूर्ण वाच ना. पुढे मेरी सूखी पत्ती डाला असं अर्धवट का वाचतोय? असं कविता वाचल्यासारखं वाच ना. ऊनी कपड़े ऊनी कपड़े अनाज बचा लो. सूखी पत्ती के धुएं से मक्खी मच्छर दूर भगा लो. असं क्लिअर वाच ना. ऊनी कपडे हो मी त्याला बोलले ना. त्यानं 2-3 वेळेसच वाचलेली मॅडम. अनाज बचा लो सूखी पत्ती के धुएं से मक्खी मच्छर दूर भगा लो. ते जोडाक्षर असल्यामुळे तो वाची नाही. कालच वाचायला हवी होती की नाही ह्याने 20-25 वेळा कविता. आज किती छान जमली असती गाण्यासारखी. धनी पत्ती को मारो ध्यानात कुणी ठेवायचं त्यालाच ठेवावं लागेल ना. चल वाच पुढचं. मक्खी मच्छरचं पुढचं वाच. पुढचं कडवं वाच त्या बाजूला आहे. धनी पत्ती को थकान मिट्टी गर्मी और जो मेरे नीचे आए थकान मिट्टी जो मेरे नीचे आए आया हाँ पुढे काय. जो मेरे नीचे आया नहीं काटना मुझे तू जो मेरे नीचे आया मैं इतने सुख वाच ना पुढे. देता महिन्याभरात होईल तुझं पुस्तक वाचून. नहीं काटना मुझे तू सूरज तो सूरज तारे कसं वाचतो ना. सूरज तारे धरती वाच शेवटचं कडवं. चल सूरज चांद की बात जब सूरज तारे धरती चांद की जब तक चले
एक शब्द दोनदा नको वाचू, बरोबर वाचलं ना तू, पुढचं वाच ना. कहाणी चल बाकीचे बोर व्हायला लागलेत, पटापट वाच. महेशा जब तक हमेशा जब तक चले सबको सुख देने की महेशा नाही, हमेशा आहे, होय अगोदर. हमेशा मैंने मन देने में हे मैंने मात्रे वाचायला येत नाहीत बघ तुला. तू आता सारखं वाचत जा मात्र्याचे असलेले शब्द. मैंने हा मन में हा. चल शुभम भालेकर, शुभम भालेकर, लक्ष आहे का? शुभम भालेकर, चला वाचायला घ्या. शुभमची बहीण अक्षराला, विद्याला आणि नंदाला सांग जॉईन व्हायला. चल पटकन. अरे मग हिचं यायला लाव ना तिला ह्या मोबाईल मध्ये, मला वाचून घ्यायचंय. त्यांना नंतरला अक्षराला सांग. कविता वाच, नीम कविता शुभम. अरे ती सूचना नको, आधी असं नीम पण वाचायचं. चौकोनात नीम नाव नाही दिलेलं आहे, नवीन नाही, नीम. हा पुढे पटकन. मेरी सुखी डालो. पेडा नाही, पेड हूँ. काना आहे का डला? हाँ सुखी पति के दूध से जॉईन व्हायला सांगता वैष्णवीला, फोन बंद येतोय तो. बच्चा दूध भगा लो. नहीं सूखी पत्तियों. धनी पत्नी के कारण शीतल हुई मेरी छाया. गर्मी और थकना मिट्टी दो मेरे नीचे आया. नहीं कटना मुझको तुम, मैं इतने सुख देता. सूरज की किरणों से मिलकर हवा शुद्ध कर देता. सूरज तारे धरती चांद की दबता चले कहानी. हमेशा सबको सुख देने की हम है. मैंने मन में दबता चले कहानी. मन में मन में ठानी. आल्या का ग अक्षरविद्या, आल्या? चल ओमकार वाच. वैष्णवी कॅमेरा चालू कर ना बाळा. नामे ओझा, नामे वैद्य हकीम. ओमकार वाच. पेड हे मेरे माईक चालू कर ना आणि वाच. छान कवितेसारखी वाच.
नाम है मेरा नीम. तू कॉर्ड लावून यायचं ना, वेगळाच आवाज येतोय. ओमकार कॉर्ड लाव बघू. ओमकार चल कॉर्ड लाव रे, आम्हाला हवेचा वेगळाच आवाज येतोय, खडखड खडखड. वैष्णवी तू असते का? का वैष्णवीच्या इथून आवाज येतोय? थांब वैष्णवी. हा तुझ्या इथूनच आवाज येतोय वाटतं. ज्यांच्या इथून एक्स्ट्रा आवाज येतो ना ते म्यूट काढ वैष्णवी. थांब वैष्णवी तुझं म्यूटच राहू दे. ओमकार तू चालू कर बाळा. वैष्णवीचा आवाज बंद केलाय. आता तू वाच बघू. तुझ्या इथून नव्हता आवाज येत. हा तुझ्या इथून आवाज येत, वैष्णवीच्या इथून येत होता. वाच. ओझे ए ओझे नाही ओझा. मगाशी बरोबर वाचलेलं. कपडे अनाज बचा लो. सूखी पत्ती के धूले से मक्खी मच्छर अनाज बचा लो. सूखी पत्ती के मक्खी काय धुले नाही, ल नाही तो. धुए से. पुढे घनी पत्ती के कारण से शीतल में छाया. पुढे तुम्ही आवर उडीत म्हाताऱ्याला उपटून द्यायचं शेंगा गरीब दकाना में मिट्टी जो मेरी पुढे दकाना में मिट्टी जो मेरी हाँ ना नहीं काटना मुझे बोला, को बोला. तुम. मैं इतरने सुखी ते देता सूरज आवाज की नाही येतोय रे ओमकार. शेवटचं कडवं राहिलं ना. हा बोल. शुद्ध कर देता सूरज तारे धरती चांदने की. सुखी नाही द्यायचं, सुख दे देता. चांद की जब हवा शुद्ध कर देता. पुढे तक चल काही ना काही चांद चांदनी नाही चांद. ए मराठी नको, मराठी कुठं आणतो. को आपलं सब को सुखी देने की है. चल शेवटचं कडवं नीट वाच. देने की मैंने मग हे साठी. सुख देणे की वेलांटी नाही तिथे. सुख देणे की है आधी है मन में. अरे गप तसं नाही, साठी नाही ठाणी येते. बघ कसं वाचायचं होतं. सूरज तारे धरती चांद की जब तक चले कहानी हमेशा सबको सुख देने की है मैंने मन में ठानी. कळलं का? साठी बोलतोय मध्येच, ठाणी आहे तिथे. चला विद्या वाच. अगं माईक चालू कर आणि वाच ना. आम्हाला काय ऐकायला येईल. मेरा नीम मेरी सुखी पत्ती
अनाज बना लो, हमीप सूखी नाही पत्ती से हकीम. धुएं से ए हकीम कला वेलांटी आहे. हा पुढे. बचा लो, हाँ. सूखी पत्ती के धुएं से मक्खी मच्छर दूर भगा लो, धनी पत्तियों के कारण शीतल है मेरी ए छाया, बना लो ना, बचा लो, गर्मी और बचा लो. थकान मिट्टी ए जो मेरे नीचे बचा लो. आया, नहीं काटना मुझको तुम. हाँ. पत्ती के धुएं से मक्खी मच्छर दूर भगा लो, हम्म. धनी पत्तियों के कारण गर्मी और थकान जो मेरे नीचे आया, नहीं मिट्टी मिट्टी काटना फक्त मुझको ए तुम, मैं विद्या इतने मिट्टी सुख आहे मिट्टी. देता तू मिट्टी बोलते टलट नाही सूरज की जोडायचं. किरणों गर्मी और थकान मिट्टी. सुख दे देता, हाँ. सूरज पुढं की वाच जो मेरे किरणों से मिलकर हवा मिट्टी. शुद्ध कर देता, सूरज हाँ. तारे धरती चांद की जब तक चले कहानी, हमेशा सबको सुख देने की दे देता. मैंने मन में ठानी, है मैंने मिलकर हवा शुद्ध कर देता, सूरज तारे धरती चांद की जब तक चले कहानी, हमेशा सबको सुख देने की मैंने मन में. ठानी. चला नंदा वाचा. नाम है डॉक्टर, नाम है विद्यासाठी टाळ्या वाजवा रे. तिने व्यवस्थित वाचले. 2-3च चुका केल्या. गाण्यासारखं वाचायचं होतं कवितेसारखं. आणि चल नंदा सुरू कर. सूखी पत्ती डालो, ऊन कपड़े अनाज बचा लो, सूखी पत्ती के ऊनी कपड़े अनाज बचा लो, सूखी पत्ती के धुएं से मक्खी मच्छर दूर भगा लो, धनी पत्तियों के ऊनी 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 कपडे. आया, गर्मी और थकान ऊनी कपडे ऊनी कपडे. आया, नहीं काटना हाँ. मुझको तुम, मैं इतने सुख देता, सूरज की किरणों में मिलकर हवा शुद्ध कर देता, हाँ. सूरज तारे धरती चांद की जब तक चले कहानी, हमेशा सबको सुख देने की है मैंने मन में ठानी. किरणों से मिलकर. हाँ. हाँ. कविता नाम है डॉक्टर, नाम है चला आता विवेक राहिलाय. अक्षरा कॅमेरा चालू कर. विवेक. हा हा. रेंज नाही का काय तुझ्या इथे. त्याला कॉर्ड लाव म्हटलं होतं ऐकतच नाही. छाया, गर्मी और थकान मिट जो मेरी नहीं काटना मुझको तुम इतने दे देता, सूरज की किरणों से मिलकर हवा शुद्ध कर देता, तारे धरती चांद की जब तक चले हमेशा हमेशा सबको सुख देने की है मैंने मन की ठानी. मन में ठानी. मन की नाही मन में ठानी. अक्षरा चल तूच एकटी राहिली वाच चल. अक्षरा. हा अक्षरा कॅमेरा चालू करते बघ तिला येतोय का कॅमेरा चालू करायला का गेली उठून तिथून. बरं मी तुम्हाला ना अभ्यास सांगितला होता गणिताचा एकदा आठवतोय का तुम्हाला सगळ्यांना. अक्षरा चल वाच कविता. अगं माईक चालू कर मग वाच. नाम है डॉक्टर, नाम है ओझा, नाम है
ए धरती ए शेवटचं कडवं नाही, पहिलं वरपासून वाच नावापासून. ती व शेवटचे डायरेक्ट 4 ओळीवर. वैद्य वैद्य मेरा निम द्य 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 वैद्य. पत्तियों के कारण मेरी छाया किरण अगं नीट वाच, नीट वाच. धड़कन पेटी जो मेरी नीचे आया. सूरज तारे धरतीचे चांद की सब तके चले कहानी में हमेशा सबको सुख देने की है. मैंने मन में मेरी दुख पत्ती डालो कपड़े थांब थांब, तिने एक कडवं वाचलं नाही ना. थांब थांब, तिने एक कडवं वाचलं नाही, सांगूया. अरे वाचायचं तिला. अगं तिथे कुठे चालली परत परत, चुकीचं वाचते अक्षर, असं काय करतेय. त्या बाजूचं वाच ना. हे अक्षरा काय झालं. हवा शुद्ध करे. अरे ज्ञानेश्वर, ती वरती वरचं वाचते, खाली खाली जायचं असतं. वाचत का तसंच तरी उलट. हॅलो वैष्णवी, जॉईन का नाही झाली हो. म्हणजे जॉईन झाली आणि बाहेर निघाली तू का. नाही असं झालं. मग बघ ना दुसऱ्या फोनून जॉईन होता येते का. गणिताचा अभ्यास तेवढा. मग तुला आधी चार्जिंग करून नाही ठेवता आली. दूरा भगा लो दुःख पत्ती के सुखी पत्ती. अगं कठीण बिठीन काही नाहीये त्याच्यात. धुए से ऊनी कपड़े जाना अनाज अनाज येते. अगं तू वरचंच का वाचते. तुझ्या खाली पुस्तकात कविता नाही दिलेली आहे. हे बघ मी तुला कविता दाखवते. येडीबाई काय वाचते मलाच कळलं झालं. ही वरच सुखी अनाज ते दुसरं कडवंच किती वेळा वाचलं तिने. बरोबर ना विद्या. अगं तू सुखी अनाजचं झाल्यानंतर हे वाचलं का. घनी पत्तियों के कारण शीतल है मेरी छाया. हे बघ ह्या बाजूचं पहिलं, मग हे वालं, मग हे वालं, मग हे वालं, असं खाली खाली जायचंय. आणि मग हे वाचते आणि मग हे वाचते का. काल शिकवताना लक्ष कुठं होतं तुझं. खरंच हे लक्ष नसतं ना, म्हणून त्याचा परिणाम आहे. आता वाचू नको. मी सगळ्यांना बघा हा उदाहरण संग्रह त्या दिवशी शिकवला होता. उदाहरण संग्रह 8 करायचे आपल्याला. हे दिसतंय तुम्हाला. उदाहरण संग्रह 7च्या बेरीज तुम्ही केल्या असतील. बरोबर ना मॅडम. अक्षरांनी हे उदाहरण संग्रह 8च्या मी बेरजा करायला सांगितल्या होत्या. केल्या का सगळ्यांनी वहीमध्ये. उदाहरण संग्रह 8 मधल्या मी काही लिहून सुद्धा दिल्या होत्या तुम्हाला. केल्या का तुम्ही ह्या सगळ्यांनी. हा मग तिला अक्षराला आता अभ्यास करायला लावायचा 12 वाजेपर्यंत. आणि 12 वाजेपर्यंत सगळ्यांनी उदाहरण संग्रह 8 मधली 10 गणितं टाकायची.
आले का लक्षात? आणि उदाहरण संग्रह पण 9 पण सांगितलं होतं करायला, ते सुद्धा अक्षरातले फक्त शाब्दिक गणित सुद्धा करायला सांगितली होती. आता सगळ्यांना फक्त एक अभ्यास हे अगोदर शिकवलेलं असल्यामुळं व्यवस्थित मांडणी करायची, एकक दशक शतक हजार, आणि काय करायचंय तुम्हाला